नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये। माझं नाव श्रद्धा तळेले, मी राहणार नाशिकची आणि आज आम्ही जातोय वनीगड म्हणजेच आई सप्तशृंगीच्या गडावर। यज्ञेश पहिल्यांदा जाणार आहे गडावर आणि माझे आजोबा 20 वर्षानंतर जाणार आहेत। तर आम्ही आज जाणार आहोत महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठामध्ये अर्धशक्तिपीठ आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी। तसं तर आम्ही 2 वर्ष आधीच येण्याचा प्लॅन करत होतो, पण म्हणतात ना, जोपर्यंत आपल्याला देवीचं बोलवणं येत नाही तोपर्यंत काहीतरी अडचणी अडथळे येतात आणि प्लॅन कॅन्सल होतो। तर आज आई सप्तशृंगीचं फायनली बोलवणं आलेलं आहे। चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत आई सप्तशृंगीच्या दर्शनाला। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी सांगणार आहे। मंदिरात जाण्यासाठी कोणते कोणते रस्ते आहेत, किती खर्च लागतो आणि तुम्हाला दर्शन घेण्यासाठी किती वेळ लागतो, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। यज्ञेश पण सकाळी लवकर उठला होता, त्यामुळे त्याचीही आंघोळ करून तोही रेडी झालेला आहे आणि मस्त खेळतोय। मला वाटलं रडेल, चिडचिड होईल, पण नाही। यज्ञेश फुल एक्सायटेड दिसतोय आईच्या दर्शनाला जाण्यासाठी। सप्तशृंगी नाशिकपासून फक्त 65 किलोमीटर अंतरावर आहे। मुंबईवरून 240 किलोमीटर, सुरतवरून सुमारे 200 किलोमीटरच्या अंतरावर आहे। 4800 फूट उंचीच्या डोंगरावर स्थायिक आहे आई सप्तशृंगी। जर तुम्ही ट्रेनने येण्याचा प्लॅन करत असाल तर नियर बाय रेल्वे स्टेशन आहे नाशिक रोड, तर तिथून तुम्हाला भरपूर बसेस मिळतील वनीगडावर येण्यासाठी। तसेच आपल्याला शेअर टॅक्सी सुद्धा मिळेल। तर आज आम्ही जाणार आहोत बाय कार। यज्ञेशने पण खूप मस्ती केली आणि आता झोपलाय। आता वाजले सकाळचे 4:30 आणि आम्ही वनीगडावर पोहोचलेलो आहोत। तर आम्हाला नाशिकवरून वनीगड येण्यासाठी 2 तास लागलेत। त्या 2 तासामध्ये यज्ञेशने खूप एन्जॉय केलेला आहे, तुम्ही बघितलंच असेल। रोपवे 4:45 वाजता सुरू होणार होती, मग त्यामुळे 15 मिनटं काय करणार, मग आम्ही चहा पिण्यासाठी जवळच्या स्टॉलवर आलो। चहा खूप छान होता। तर 2 रस्ते आहेत गडावर जाण्यासाठी। पहिला रस्ता आहे की 500 ते 600 पायऱ्या चढून तुम्ही आरामात जाऊ शकतात आणि दुसरा रस्ता आहे रोपवे। तर आम्ही रोपवेने जाणार आहोत। तिथे व्हीलचेअर सुद्धा आहेत, कोणी तुमचं अपंग हँडिकॅप असेल तर तुम्ही त्यांनाही नेऊ शकतात। तर माझ्या बाबांना पॅरालाइज झाला, त्यामुळे आम्ही त्यांना व्हीलचेअरने घेऊन गेलो आणि गाईड करायला त्यांचा एक माणूस पण सोबत असतो। जेव्हा आम्ही आत एंट्री केली तेव्हा आम्हाला काइंड ऑफ तो मॉल सारखा वाटला। त्यांनी मध्येच हॉटेल, ओटी भरण्याचं सामान, साडींची दुकानं, पर्स अशा सगळ्या वस्तूंचे शॉप लावलेले होते। आता आम्ही ओटीचं सामान घेतोय। आम्ही सकाळी आलोय त्यामुळे एवढी गर्दी नाहीये, नाही तर दुपारच्या वेळेस वेटिंग रूम फुल असतो। तर 5 मिनिटं चालून झाल्यावर फायनली आम्ही रोपवे पर्यंत येऊन पोचलोय। तर रोपवे सुरू होऊन 7 ते 8 वर्ष झालेली आहेत। तर आम्ही आता रोपवेमध्ये बसलोय। आत कॅबिनमध्ये AC पण आहे। आतमध्ये बसल्यावर खूप छान वाटत होतं। सकाळचे 5 वाजले होते, आरती 5:30 वाजता असते म्हणून गर्दी थोडीच होती। आमच्यापासूनच रोपवेला पहिली सुरुवात होणार होती। तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की सप्तशृंगी आईचे मंदिर महाराष्ट्राच्या 3.5 शक्तिपीठ आणि भारताच्या 91 शक्तिपीठामध्ये येतं। तर तुम्हाला माहीत असेलच शक्तिपीठाचा काय महत्त्व आहे। तर कोणाला माहीत नसेल तर ही माहिती त्याच्यासाठी आहे। महादेवाची पहिली बायको म्हणजे आई शक्तीने भोळ्या शंकराचा अपमान झाला म्हणून स्वतःचा देह अग्नीमध्ये समर्पित केला। तर महादेव रागात येऊन त्यांच्या देहासोबत तांडव करू लागले। महादेवाला शांत करण्यासाठी विष्णुदेवाने त्यांच्या सुदर्शन चक्राचा वापर केला। त्याच्यामुळे आई शक्तीचा देहाचे तुकडे तुकडे झालेत। हे तुकडे जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तिपीठाची स्थापना केली। इथे सप्तशृंगी गडावर त्यांचा डावा हात येऊन पडला। आता 5:35 झालेले आहेत आणि देवीची आरती सुरू झाली आहे। नशिबाने आम्हाला सकाळची आरती मिळाली। आता तुम्हाला वाटत असेल की सप्तशृंगी नाव कसं मिळालं आईला, तर हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या शृंखलेच्या 7 शिखरांचे प्रतीक आहे।
म्हणजेच सप्तशृंगी. सप्त म्हणजे 7, शृंगी म्हणजे शिखर, म्हणजेच सप्तशृंगी देवी. असं म्हणतात की महिषासूर राक्षसला मारण्यासाठी सगळ्या देवी देवतांनी देवीची प्रार्थना केली होती. तेव्हा देवीने मर्दनीच्या अवतारात महिषासुराशी युद्ध करून त्याचा वध केला. जर तुम्ही जवळच्या डोंगरावर बघा तर तुम्हाला तिथे एक खड्डा दिसेल. त्याच्याबद्दल असं बोलतात की देवीने महिषासुराचा वध करण्यासाठी त्याच्यावर त्रिशूलने प्रहार केला, त्यावेळेस या ठिकाणी होल पडला. तर तो आजही आहे. देवीने इथेच दुर्गा रूप धारण केलं आणि वास केला, म्हणून याला देवीचं मुख्य स्थान पण म्हणतात. फायनली सप्तशृंगी मातेचं खूप छान दर्शन झालेलं आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं, ज्यावेळेस आम्ही एंट्री केली होती त्यावेळेस सगळी दुकानं बंद होते. आता पहाटेचे 6 वाजलेत आणि ओपन होत आहेत सगळी दुकानं. तर इथे देवीची मूर्ती आहे, प्रसाद आहे, देवीसाठी साडी आहे, कुंकू आहे. जे तुम्हाला घ्यायचं आहे ते सगळ्या वस्तू तुम्हाला इथे मिळून जातील. बाहेर तुम्ही सामान घेताय तर तुमच्याकडून थोडे जास्त पैसे घेतील आणि आतमध्ये जर तुम्ही सामान घेणार तर रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आम्ही ओटी भरण्यासाठी जी साडी घेतली होती ती आम्हाला 800 रुपयात मिळालेली. या मंदिरात देवीचे दुर्गा स्वरूप आहे, त्याला आपण महिषासुरमर्दिनी, भद्रकाली, चंडिका, चामुंडा, काली या नावांनी ओळखतो. देवीची मूर्ती रौद्र स्वरूपात आहे आणि ही स्वयंभू मूर्ती आहे जी सिंदूरने पूर्ण भरलेली आहे. मूर्तीला 18 हात आहेत आणि 18 हातामध्ये महिषासूरचा वध करण्यासाठी 18 शस्त्र आहेत. मूर्ती खूप सुंदर आहे. 10 फूट उंचीची मूर्ती आहे. उंच उंच डोंगर दिसत आहेत. अशा सुंदर ठिकाणी सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. हे आहे शिवालय तीर्थ. हे आहे मार्कंडेय पर्वत. हा आहे सतीचा कडा. याची पण खूप मोठी रिअल स्टोरी आहे. रंग दे तुम